नमस्कार मित्रांनो, आज मी अचानक असं ठरवलं की मला कुठेही जायचं नाही तर थेट जायचं आहे पन्हाळगडावर. तर आम्ही पन्हाळगडावर जाण्यासाठी निघालो आणि तिथे जाण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपला इतिहास आहे, निसर्ग आणि थोडीशी मनाला शांतता भेटते. हे हे सगळं जे आहे ते मला एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं, म्हणून मला पन्हाळगडावर जायचं होतं. आमचा रस्ता सुरू झाला तसं आपलं गाव देखील मागं पडलं. हळूहळू डोंगर जवळ येऊ लागले आणि पन्हाळगडाची हवा अगदीच मनाला वेगळी शांतता देऊन गेली. का तर त्यात सुंदर असा पाऊस होता, थंडगार वातावरण होतं आणि शेवटी आम्ही पोहोचलो आपल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर. इथला एक प्रत्येक दगड काहीतरी आपल्याला इतिहास सांगत होता. आणि कधी किल्ल्यांची भव्यता तर कधी दूरवरचा सुंदर असा नजारा. काही ठिकाणी गेल्यावर तर फोटो काढावा असं वाटत होता, पण काही ठिकाणी फक्त शांत उभा राहून क्षण अनुभवासा वाटत होता. आज पन्हाळगडावर आलो, पण हा फक्त प्रवास नाही झाला तर आपल्या राजांच्या आठवणींना एक भेटण्याचा क्षण झाला. राजे तुम्ही नसला तरी तुमच्या शौर्याची जाणीव आजही या पन्हाळगडावर प्रत्येक दगडातून होते आणि डोळे न कळत पाणावतात. पन्हाळगडासाठी एक ओळ बोलावीशी वाटते. गडावर आलो, इतिहासाला भेट दिली, पण खरं सांगायचं तर आज मनाने राजांना भेटून आलो असं झालं. या गडावर एकदा अवश्य भेट द्या, कारण इथे फक्त इतिहास नाही तर स्वराज्याची जाणीव अनुभवायला मिळते. आजचा पन्हाळगडाचा हा छोटासा प्रवास इथे संपवतो, पण मनातल्या आठवणी मात्र कायम सोबत राहणार आहेत. आणि पुन्हा भेटूया नवीन प्रवासात, ते म्हणजे रायगडला. आणि तोपर्यंत जय महाराष्ट्र.